काय राव मंडळीनं, तुम्ही काल माझ्या सासूबाईचा व्हिडिओ व्हायरलच करून ठेवला. हो, आमच्याकडे हळदी कुंकू समारंभ होता, त्याचा पार्ट 2 आहे. बायकांसाठी खेळ ठेवण्यात आलेले होते. आता मी पण एकामध्ये पार्टिसिपेट केलेलं, अजूनपर्यंत एक पण जिंकला नव्हता, तरी पण मी भाग घेतच होते. म्हणजे हारू नाही तर जिंकू, पण खेळायचं तर खेळायचं. ह्याच्यामध्ये पण हारलो बाबा. एका बाईनं 33 डोक्यामध्ये स्ट्रॉक उपसले आणि माझे फक्त 20च झालेले होते. ती बाया जिंकली. आईला पुढचा गेम जिंकवला, म्हणजे समजवला. हो, हवेमध्ये असं फुगा उडवायचा आणि एकावर एक कप ठेवायचं आणि आईच्या गावात आई जिंकली ना राव. असल्या टाळ्या वाजवल्या ना सगळ्यांनी. आणि आपल्याला तिकडं 2 सबस्क्रायबर भेटले. कसले सबस्क्रायबर? त्यांचा स्वतःचा पण गेमिंगचा चॅनल आहे. माझ्यापेक्षा जास्त सबस्क्रायबर त्यांचेच आहेत. आता जे पण गेममध्ये जिंकल ना, त्यांच्यासाठी शेवटी संगीत खुर्चीची ठेवलेली होती आणि जे कोण संगीत खुर्ची जिंकल त्यांना पैठणी देण्यात येणार होती. आईला 15-16 जणांमध्ये आई गेली. शेवटच्या 5 फायनलमध्ये पोहोचलेले. आम्हाला विश्वासच बसेना. आईची 9:30ची गाडी होती ज्योतिर्लिंग गावाला जायची आणि आई 9 वाजेपर्यंत गेमच खेळत होती. आता म्हणलं इथंपर्यंत पोहोचली आई. आईची कंबर दुखते, आईला जिंकावं अशी मनापासून जाम इच्छा होती. तिकडून ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आलेला, 9:30 वाजता गाडी ब्रह्मांडला येईल. पण कसली आई तर जिंकतच चाललेली एक राऊंड. आणि शेवटी फायनल राऊंडमध्ये आई आउट झाली ना. जाऊ दे, आउट म्हणजे दुसऱ्या राऊंडवर आली. हो, आईला काय पैठणी नाही भेटली. लय मनातनं कसं तरी वाटलं. एक तर आईला कमरेचा त्रास होता आणि आई कंटिन्यू खेळत होती. आई पूर्ण घामानं भिजली. रामचंद्रचं नाव ते सर्वांचा मान राखू. दुसऱ्यांदा नाव आलं. बेल वाचून जाऊ दे, आईला पैठणी नाही भेटली, पण दुसरा नंबर आल्यामुळे वाडगं भेटलेलं होतं. पण सगळ्यात जास्त आईनं एन्जॉय केला. आई मला काय बोलली माहिती आहे का? लहानपणापासून आत्ता खेळले म्हणून. तेच वाक्य माझ्यासाठी खूप मोठं होतं. बायकांच्या आयुष्यातून आहे ना, लहानपणी ना हळूहळू संसाराच्या व्यापामध्ये निघूनच जातं. पप्पा पण खूप खुश झाले की आईला वाडगं भेटलं म्हणून. अगोदरच इकडे बॅगा पॅक करून ठेवलेल्या होत्या, कारण का कार्यक्रम होता. आईला मी स्पेशल थांबवून घेतलेलं. नाही म्हणलं, आई एक दिवस खेळूनच जायचं होतं म्हणून. तर जाताना ना माझं नारळ चांगलाच उगवलेला होता, मोठा खिडकीला लागलेला, तो पण जाताना पॅक करून दिला. अख्खी गल्ली आईला जाताना म्हणजे पप्पाला टाटा बाय बाय करण्यासाठी आली. इथं भरत मिलाप झालेला. हो, मोठ्या सासूचा आणि बारक्या सासूबाईचा इथं चांगलाच भरत मिलाप झाला. 9:30 वाजायला आलेले. तिकडं ट्रॅव्हल्सवाल्याचा फोन आला आणि इकडून आई निघून गेली. लय वाईट वाटलं. म्हणजे 8 दिवस एवढं घर भरल्यासारखं होतं ना, वाईट वाटत होतं. त्यात मागे गणपती होते ना, जेवढे गल्लीत गणपती होते सगळ्यांचं दर्शन घेतलं, सार्वजनिक गणपतीचं दर्शन घेतलं. आणि ह्या आहेत मीनाताई, म्हणजे आमचे भाडोत्री, त्यांच्या घरी पण मागे गणपती होतात, तिकडं पण जाऊ दर्शन घेतलं. म्हणजे रात्रीचे 10:30 वाजले. सगळं करता आता आमच्या दोघांसाठी भाकरी करायची होती, ती केली. आणि घरात एवढं शांत वातावरण झालेलं ना, कसं तरी वाटत होतं. पण तुम्हाला माझा फायनल लुक दाखवायचंच राहिला बरं का. आणि कशी वाटली? गोड आहे ना सासूबाई?